पशुपालक शेतकरी मित्रांनो, आपल्या गोठ्यातील जनावरांसाठी वापरा आता स्पेशल पशु आहार बुलेट राजा। बुलेट राजाचा वादा, गाई म्हशी दूध देतील जादा। प्रति जनावर प्रतिदिन 3 ते 4 लिटर पर्यंत दूध वाढ निर्मितीची निश्चित हमी। होलसेल दरात खरेदीसाठी आजच संपर्क करा 95 27 63 56 40 तसेच 97 30 12 14 84। ठिकाण राहुरी शनी शिंगणापूर रोड, मुक्ताई वजन काट्यासमोर, ब्राह्मणी तालुका राहुरी। नेवासा तालुक्यातील सोनई जिल्हा परिषद गटातून ओबीसी प्रवर्गातून लढण्यास इच्छुक असून जनतेचा आम्हास आग्रह व प्रतिसाद मिळत आहे। त्यानुसार मूळ ओबीसी व्यक्तीलाच उमेदवारी द्यावी अशी मागणी बापूसाहेब बारगळ यांच्याकडून केली जात आहे। पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्यास आम्ही ठाम आहोत। त्यानुसार आम्ही सोनई गटातील जनतेच्या भेटीगाठी घेत आहोत। आम्हाला जनतेचे कामे व प्रश्न सोडविण्याचा ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या माध्यमातून अनुभव आहे। जनता आमच्या पाठीशी असल्याचा दावा बापूसाहेब बारगळ यांच्याकडून करण्यात येत आहे। मूळ ओबीसी प्रवर्गातील व्यक्तीवर अन्याय न करता पक्षश्रेष्ठींनी बापूसाहेब बारगळ यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी उद्धव आव्हाड यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली आहे। नमस्कार, मी बापूसाहेब बारगळ, सोनई गटातील नेवासा तालुक्यातील सर्व जनतेला माझा नमस्कार। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं मी तुमच्याशी बोलण्याकरिता समोर येत आहे। तरी जिल्हा परिषद सोनई गटातून ओबीसी प्रवर्ग महिला ही जागा निघालेली आहे। या निमित्तानं जनतेत फिरत असताना जनतेचा आग्रह का तुम्ही यावेळेस उभं राहाच। विचार केला काय करावा, तर विचारावर ठाम यावं लागलं, कारण जनतेचा रेटा आणि ओबीसी आणि सगळीच जनता जवळजवळ जे रोजचे कार्यकर्ते त्यांनीसुद्धा सांगितलं तुम्ही फॉर्म भरा, मागणी करा नेत्याकडं, कसं होईल ते पहा, नाही तर फॉर्म राहू द्या, तुम्ही आमच्याकडं प्रचाराला येऊ नका, फक्त आम्हाला बॅरल पेपरवर नाव दिसलं तुमचा विषय तिथं संपला। ह्या हिशोबानं मी तयारी करीत आहो। त्यामुळं पक्ष तिकीट देणार यावर विचार करलच, कारण पक्षाला विचार करण्याजोगी परिस्थिती अशी आहे की मी 92 ते 2025 पर्यंत तरी पक्षात आहे आणि प्रामाणिकपणे आहे। त्यामुळं पक्षाला विचार करावाच लागेल, कारण ही उमेदवारी करायचा निश्चय केलेला आहे। तरी पक्षाने उमेदवारी द्यावी क्रांतिकारी ही मी विनंती करतो। आणि दुसरं असं का ज्या संकल्पना व्हिजन आहे गटात निवडून आल्यानंतर काय करायचं, कारण जनतेची नाळ माझी 95 पासून क्लिअर जुळलेली। 95 पासून जरी 95 ते 2001 पर्यंत मला पद होतं, तिथून पुढे मी जनतेतच राहिलो आणि जनतेने जे सांगितलं सांगायच्या आधी मला कळत होतं हे काय सांगणार आहे। कारण आज माझ्याकडे मी जरी सर्वसामान्य असलो पण माझ्याकडे घरी जाऊन मी लोकांच्या महिन्याला घरोघर जाऊन समस्या विचारणार आणि तो प्रोग्राम राबवणार, कारण ज्या समस्या गटात गल्लीत गेल्याशिवाय कळत नसतात ती मला संपूर्ण माहिती असल्यामुळं मी एवढी तयारी केलेली आहे। कारण मी एवढं सांगू इच्छितो की मी जर जनतेने मला संधी दिली, आता जनतेच्याच रेट्यावर चाललेलं आहे, यदा कदाची संधी मिळाली तर मी दर महिन्याला प्रत्येक गावात आल्याशिवाय राहणार नाही, सगळ्या समस्या विचारात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्या मार्गी लावायची माझी मी गॅरंटी देतो तुम्हाला। कारण जरी मी 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणार माणूस आहे, याचं कोणतंही विलक्षण आलं पार्टी स्पीड काम होणार, पण विलक्षण संपल्यानंतर समाजकारण चालू होतं। कारण विलक्षण संपल्यानंतर तर खरं काम समाजात जायचं राहते, राजकारणात धरून चालत नसते। त्यामुळं संधी जर मिळाली तर मी पूर्णपणे लोकांच्या ज्या योजना आहेत सगळ्या घरोघर जाऊन सांगून, घरी येऊन सांगेल तुमची योजना ही मंजूर झाली, तुम्ही हे घेऊन जा। कारण एवढी ह्या निमित्तानं संवाद साधण्याचं कारण येतं आहे। त्यामुळं लोकांचा रेट आहे, तुम्हाला नाही पक्षाने दिली तरी अपक्ष फक्त फॉर्म राहू द्या तुम्ही आमची नाही। मी सध्या गटात हिंडू राहिलो, लोकांची चर्चा करू राहिलो, तर लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे। त्यामुळे मला आणखी ऊर्जा मिळाली आणि मी ऊर्जा मिळून मी तयारीला लागलो आणि मी सर्वसामान्यांच्या गाठी, कार्यकर्त्याच्या गाठी भेटी, जवळचे कार्यकर्ते सांगतात काही अडचण नाही आहे, पण ओबीसीला मिळालं पाहिजे। ही जवळच्या कार्यकर्त्याची, मराठा समाजाच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे की तुम्हाला हे तिकीट मिळायलाच पाहिजे। पण 101% दावेदार आज मी केलं तरी सोनई गटातून तुम्ही आहात, तुमचं काम आहे। तुम्ही दररोज 7ला गावात राहतो, पद नव्हतं तरी सातत्याने 25 वर्ष मी 7 वाजता गावात हजर आहे आणि 7ला गाठी भेटी चर्चा ही आमची समस्या कोणाच्या असतील काही ते सोडायचं काम चालू आहे। येतपर्यंत मी सांगतो आणि मी माझ्या स्वतःची मी
गॅरंटी देतो की मी तुम्हाला काहीही कमी पडणार नाही, जनतेकरता मी कमी पडू शकत नाही, ही मी गॅरंटी देतो. धन्यवाद. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9960597355. ह्या मोबाईलवर फोन करून मला काही समस्या असल्या तर विचारा, सूचना असल्या तर सांगा आणि अवश्य फोन करा. मी 24 तास अवेलेबल आहे. धन्यवाद. आमचे मित्र बापूसाहेब बारगळ यांना या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषदची जागा प्रवर्ग महिलासाठी निघलेली आहे. चंद्रकलाताई बारगळ या पूर्वी पंचायत समितीच्या सदस्य राहिलेल्या आहेत आणि बापूसाहेब ग्रामपंचायतचे सदस्य पण राहिले आहेत. त्यांना सर्व समाजाच्या छोट्या मोठ्या प्रश्नाची जाण आहे, म्हणून त्यांना क्रांतिकारी पक्षाचे नेतृत्व त्यांना होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बापूसाहेबांना उमेदवारी द्यावी अशी मी ओबीसी बांधव किंवा इतर सर्व समाजाच्या वतीने करीत आहे. आणि आदरणीय महाराष्ट्राचे जाणता राजा म्हणले जातं त्यांना शरद पवार साहेब, त्यांनी बी काही काळापूर्वी सांगितलेलं आहे का ज्या ठिकाणी ओरिजिनल ओबीसीला जागा निघलेली आहे ती जागा त्याच समाजासाठी द्यावा, हा मूळ ओबीसीला देण्यात यावी अशी त्यांचीसुद्धा आग्रहाची मागणी आहे. माझ्या छोट्याशा विनंतीचा मान धरावा अशी मी विनंती करतो.